पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या आता 67 वरती पोहोचली आहे आणि यापैकी 13 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत। काल दिवसभरात 8 रुग्णांची भर पडली आहे, तर दुसरीकडे पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जीबीएस रुग्णांवरती उपचाराची सोयच नसल्याचं दिसतंय आणि म्हणून रुग्णांवरती खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी लाखोंचा खर्च येतोय आणि म्हणून रुग्णांचे नातेवाईकही यांचंही हे दुसरं एक टेन्शन वाढलंय। तर पुणे ग्रामीणमध्ये 39 रुग्ण आढळलेत। पुणे शहरात 13 रुग्ण आढळलेत। पिंपरी चिंचवडमध्येही 12 रुग्ण आहेत। तर इतर जिल्हे यात फक्त 3च रुग्ण दिसतात। गुरुवारी एकाच दिवशी 8 नव्या रुग्णांची भर पडली आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर जीबी सिंड्रोमनं राज्यभराचं टेन्शन वाढवलं असलं तरी याचा केंद्रबिंदू पुणे ठरताना दिसतंय। पुणे ग्रामीण शहर, पिंपरी चिंचवड या सगळ्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत आणि इतर जिल्ह्यांमध्ये केवळ 3च रुग्ण सापडलेत। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांकडे आपलं लक्ष असणारच आहे, त्याची अपडेट आपण घेत राहू। तुर्तास राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। ज्या नेत्याने माझ्यावरती आरोप केले त्याच नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली आहे असा दावाच मंत्री उदय सामंतांनी केलाय। तर संजय राऊत किंवा वडेट्टीवार यांच्यापैकी एकाने आमच्याकडे येण्याचे प्रयत्न केले आहेत असं सुद्धा सामंत म्हणाले। विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होणार असल्याची चर्चा आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्यातून 2 नावात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। सतेज पाटील आणि अमित देशमुख या 2 नावावरती काँग्रेस हायकमांड करून विचार सुरू आहे। सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळतेय। अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात ठाकरे खासदारांची बैठक घेणार आहेत। तसंच ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांना सुद्धा भेटण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दाओस दौऱ्यावरती आहेत। तर जे करार वर्षा बंगल्यावरती होऊ शकतात त्यासाठी दाओसला जाण्याची गरज काय असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। राज्यात नवे जिल्हे करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही अशीच माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। तर पुढच्या जनगणनेनंतरच नव्या जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येईल, तोपर्यंत काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची शक्यता आहे असंही बावनकुळे म्हणाले। विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांसाठी आता कंबर कसली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत। नाशिकमध्ये दाखल होताच राज ठाकरेंच्या बैठकांना सुरुवातही झाली आहे। सुरुवातीला नाराज असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत 1-to-1 चर्चा राज ठाकरेंनी केली आहे। अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। पुण्यात वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाआधी ही चर्चा झाल्याचं कळत आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व जेवायला गेले होते। मात्र अजित पवारांनी थेट शरद पवारांचं ऑफिस गाठलं। दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चाही झाली। यावेळी केबिनमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोघेच उपस्थित होते। अजित पवार आणि शरद पवारांनी शेजारी शेजारी बसणं टाळलंय। वसंतदादा साखर कारखाना पुरस्कार सोहळ्यात दोघेही एकाच व्यासपीठावरती आले होते। कार्यक्रम सुरू होण्याआधी दोघांसाठी अगदी शेजारी शेजारी खुर्च्या लावल्या होत्या। मात्र अजित पवार आणि शरद पवारांच्या मधल्या खुर्चीवरती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बसलेले पाहायला मिळालं। रायगडमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसलाय। महाडमधील स्नेहल जगताप या भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा आहे। स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत, तर त्यांनी विधानसभा निवडणूक ठाकरे सेनेकडून लढवली होती।
महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आता सुरू झाली आहे आणि यावरच मंत्री भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया देताना जगताप यांच्यावरती टीका केली आहे। काही लोक जेवणाच्या ताटावरून उठून हात वाढण्याआधीच दुसरं ताट वाढायला सुरुवात करतात असा टोला भरत गोगावलेंनी लगावलाय। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंचा व्हॉलीबॉल खेळतानाचा तोल गेला आणि ते जमिनीवरती कोसळल्याचं पाहायला मिळालंय। व्हॉलीबॉलच्या लोखंडी पोलवरती त्यांचं डोकं आपटण्याची शक्यता होती, मात्र भरणेंनी लोखंडी पोलच्या आधी स्वतःला सावरलं आणि म्हणून मोठी दुर्घटना टळली। मावळात इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन भरणेंच्या हस्ते झालं, त्यावेळी ही घटना घडली। विदर्भातील सर्वात मोठी बहिरम यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात माजी मंत्री बच्चू कडू यांनी भव्य शंकरपटाचं आयोजन केलं। यावेळी बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी घेऊन शंकरपटात सहभागी होऊन सुसाट बैलजोडी हाकली। अतिशय सुसाट वेगानं अवघ्या 6.90 सेकंदात त्यांनी पल्ला गाठला आणि आता एक मोठी अपडेट समोर येतेय सैफ अली खानवरती जो हल्ला झाला होता त्या प्रकरणासंदर्भात। चाकू हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवलाय। गुरुवारी संध्याकाळी सैफच्या राहत्या घरी पोलिसांनी जबाब नोंदवलाय। सैफच्या जबाबातून पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम अगदी तंबूत जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। आरोपी मोहम्मद शरीफुल विरोधात भक्कम केस उभी करण्यासाठीच सैफचा जबाब हा महत्त्वपूर्ण मानला जातोय। याआधी करीना कपूरचाही जबाब वांद्रे पोलिसांनी नोंदवला होता। एकंदरीतच आता सैफच्या जबाबानंतर या प्रकरणाला अधिकचा वेग येणार आहे आणि आरोपीवरती कारवाई करण्यात पोलिसांना थोडंसं सोपंही जाणार आहे। या संदर्भातली प्रत्येक अपडेट आपण जाणून घेत राहू तुर्तास। आता आपण वळूया टॉप 50 कडे। राज्यभरातील विविध बातम्यांचा अगदी वेगवान आढावा घेऊयात। सैफवरती चाकू हल्ला केल्याप्रकरणी बांगलादेशचा घुसखोर मोहम्मद शरीफुल्ला बेड्या ठोकण्यात आल्या, मात्र आरोपी मोहम्मदच्या वडिलांनी एक धक्कादायक विधान केलाय। सैफच्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित हा त्यांचा मुलगा नसल्याचा दावा त्यांनी एका माध्यमाशी बोलताना केलाय। अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी अटकेतील शरीफुल इस्लाम बांगलादेशी असल्याचा पुरावा साम टीव्हीच्या हाती लागलाय। शरीफुलचं बांगलादेशी ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स सामच्या हाती लागलंय आणि याच ओळखपत्रावरून शरीफुल हा बांगलादेशी असल्याची ओळख पटली होती। सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाल्यानंतर नितेश राणेंनी शंका व्यक्त केली होती, मात्र आता नितेश राणेंचे कान त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी टोचलेत। नितेश राणेंना असं विधान करण्याची गरज नाही असं बावनकुळेंनी सुनावलंय, तर शंका असल्यास पोलिसांना सांगा अशा शब्दांत अजित पवारांनीही नितेश राणेंना सुनावलंय। मनसेकडून पुण्यातील राष्ट्रीय आणि खासगी बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात यावा अशी मागणी होती आहे आणि या संदर्भात आता मनसे पदाधिकाऱ्यांनी बँकांना निवेदन सुद्धा केलंय। याची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराच मनसेनं दिलाय। हिंगोलीच्या माळवटा पेट्रोल पंपावरती 4 अज्ञातांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडनं मारहाण केली आहे। डिझेल भरण्याच्या क्षुल्लक कारणावरून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर या घटनेचं सीसीटीव्ही सुद्धा आता समोर आलं असून 4 अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पैसे मागणाऱ्या तरुणाला बोलावून 4 ते 5 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शिरपूर इथे घडली आहे। वारंवार पैसे मागत असल्याचा राग अनावर झाला आणि त्यानंतर संबंधिताने तरुणास एका ठिकाणी बोलावून घेतलं। त्यानंतर पैसे का मागतोस अशी विचारणा करत त्या तरुणास 4 ते 5 जणांनी एकत्रित येऊन जबर मारहाण केली आहे। एका छाप्यात 2 बेड भरून नोटा जप्त करण्यात आल्या। बेडवरती फक्त 500-200 रुपयांच्या नोटा दिसत होत्या। पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापरही करण्यात आला, तर बिहारमधील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात हे मोठं कपाड सापडलंय।
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्ता रुंदीकरणाचा मार्ग आता मोकळा झालाय. येत्या मार्च महिन्यात या कामाला सुरुवात केली जाणार आहे. रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 56 बांधकामांवरती कारवाई करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. लवकरच त्या बांधकामांना आता नोटीस बजावण्यात येणार आहे. ठाण्यात बर्ड फ्लूची लागण झालेल्या 21 कोंबड्या आणि 200 अंडी नष्ट करण्यात आलेत. आरोग्य विभागानं संशयित 175 नागरिकांची तपासणी केली आहे. त्यापैकी 75 जणांचे स्वॅबही घेतले गेलेत. सुदैवानं हे सगळे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. जळगावात पुष्पक एक्सप्रेसच्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी टाहो फोडला. घटनास्थळी धार्मिक विधी करून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय तर 40हून अधिक जण जखमी आहेत. तेरा डिसेंबरला अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात एका आदिवासी वृद्ध महिलेला मारहाण करून तिची नग्न धिंड काढण्यात आली होती. या घटनेची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर संपूर्ण गावाने ग्रामसभेत संबंधित महिलेची आणि कुटुंबाची माफी मागितली आहे. परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं पंढरपुरातील 30 ठेवीदारांना 1 कोटींचा गंडा घातलाय. एका ठेवीदारानं वारंवार पैशाची मागणी करूनही पैसे मिळत नसल्यामुळे 18 जणांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी दोघांना अटकही केली गेली आहे. कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. फायरवॉलमुळे हॅकरचा प्रयत्न फसला. काही दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरून कागदपत्र डाउनलोड करण्याचाही प्रयत्न झाला होता. मुंबईतील न्यायालयानं 7 वर्ष जुन्या चेक बाउन्स प्रकरणावरती आता सुनावणी करताना राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावलाय. तसंच राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांत तक्रारदाराला 3,72,219 रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. महाकुंभ मेळ्याच्या निमित्तानं भाविकांचा जनसागरच उसळलेलं प्रयागराज आता अंतराळातून कसं दिसतं याचंच आता फोटो समोर आले आहेत. 45 दिवस चालणाऱ्या महाकुंभ मेळ्याचे इस्रोच्या सॅटेलाइटनं फोटो घेतले गेलेत. इस्रोनं फोटो घेण्यासाठी सॉफिस्टिकेटेड ऑप्टिकल सॅटेलाइटचा वापर केलाय तर दिवस आणि रात्रीचे फोटो घेण्यासाठी रडार सॅटचा उपयोग करण्यात आलाय. महाकुंभ मेळ्याच्या ऐतिहासिक सोहळ्यात सुप्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती महाप्रसाद सेवेत सहभागी झाल्या. या सोहळ्यात लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सुधा मूर्तींनी स्वतः या सेवेत सहभागी होऊन निस्वार्थ भावनेनं प्रसाद वाटपही केलं. अभिनेते अनुपम खेर यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला भेट दिली आहे. ते आज सहभागी झालेत. त्यांचा हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव त्यांनी सोशल मीडियावरती चाहत्यांसोबत शेअरही केलाय. महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराजमध्ये एक अनोखी अशी घटनाही घडली आहे. जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एका चाहत्यानं विजयासाठी खास पद्धतीनं प्रार्थना केली आहे. या चाहत्यानं प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावरती गंगा नदीच्या पवित्र पाण्यात त्याची आरसीबीची जर्सी बुडवली. आणि आता एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठीच अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. राज्यातील प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकांपासूनच चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीला काल अखेर मंजुरी मिळाली आहे आणि यानुसार एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ होणार आहे. मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप तरी झाली नाहीये.
खर्च वाढत असल्यानं भाडेवाढ करणं गरजेचं असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार आता लाल परीचा प्रवास महागलाय। एसटीच्या भाडेवाढीत 15% वाढ झालेली आहे। या महत्त्वाच्या बातमीनंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे वळूयात। राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चांगली थंडी पडली आहे। दरम्यान आता याचमुळे नाशिक रोड इथल्या जलतरण तलावावरती नियमित पोहायला येणाऱ्या जलतरण प्रेमींची गर्दी थंडीमुळे ओसरल्याचं चित्र आहे। थंडीत आरोग्यासंबंधी त्रास होऊ शकतात या भीतीनं नागरिक जलतरणाकडे पाठ फिरवतायत। आर्थिक दुर्बलतेमुळे अनेक विद्यार्थ्यांना सीबीएसईसाठी प्रवेश घेता येत नाही। मात्र आता शिक्षण विभागाकडून वाकड परिसरात सीबीएसई शाळा सुरू होणार आहे। सध्या या 6 मजली इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होणं अपेक्षित आहे। मुंबई उच्च न्यायालयानं मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांच्या बाबत याचिकेवरती सुनावणी करताना महत्त्वाचा असा निकाल दिलाय। आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी असं न्यायालयानं म्हटलंय। पहिल्यांदा समज द्या, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करा अशा सूचनाच मुंबई उच्च न्यायालयानं दिल्या आहेत। तसंच तक्रारदाराचं नाव जाहीर न करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आलेत। एकंदरीतच आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाचा असा निकाल मुंबई हायकोर्टानं दिला आहे। जे मशिदीवरचे भोंगे आहेत ते जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। पहिल्यांदा केवळ समज देण्याचं सांगितलंय, परंतु दुसऱ्यांदा पुन्हा हाच प्रकार जर घडला तर थेट त्या भोंगे जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहे। कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा हा निकाल दिलेला आहे। मशिदीवरील भोंग्यांवरून ध्वनी प्रदूषण होतं असं बोललं गेलं होतं आणि म्हणूनच हा महत्त्वाचा निर्णय आता हायकोर्टानं सुनावलाय। आता पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। पुण्यातल्या पाण्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण अधिक असल्याचं पर्वती जलकेंद्राच्या केमिस्टच्या अहवालातून समोर आलंय। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पावसाबरोबरच ओले, नाढे अशा विविध स्रोतांमधून पाणी साठा जमा होतो आणि म्हणून या पाण्यात विविध प्रकारच्या बॅक्टेरियाचं प्रमाण हे अधिक असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय। खडकवासला धरण परिसर मोठ्या प्रमाणावरती बांधकामं या ठिकाणी झाली आहेत आणि त्यांचं सांडपाणी धरणाच्या पाण्यात मिसळत आहे, म्हणूनच पाणी अशुद्ध होत असल्याचंही समोर आलंय।